श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा आहे आणि तो म्हणजेच काय, तर आजपासून सुरू होणार आहे गुप्त नवरात्री, आषाढी नवरात्री. आषाढ महिन्यामध्ये जी नवरात्र येत असते तिला गुप्त नवरात्र असं म्हणतात. आता सर्वप्रथम तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं की गुप्त नवरात्र म्हणजे नेमकं असतं काय. तर बघा, एका वर्षामध्ये 4 नवरात्री येत असतात. 4 नवरात्री कोणत्या, तर चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र, माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र. या 4ही नवरात्रींपैकी 2 नवरात्री ज्या असतात त्या आपण प्रामुख्याने सगळ्यांनाच माहिती असतात आणि ते आपण साजरी सुद्धा करतात. शारदीय नवरात्रमध्ये आपण सगळेच घट बसवतो, कुलदेवीचा कुलाचार करतो, ओटी भरणं किंवा होम हवन ह्या गोष्टी करतो. चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करत असतो. पण माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र जी असते ती गुप्त, म्हणजे ती माहिती राहत नाही किंवा त्या दिवसांमध्ये कुणी जास्त सेवा करत नाही. गुपित सेवा ज्या असतात त्या मात्र केल्या जातात. आता जे बघा, गुपित सेवा म्हणजेच काय, साधू महंत जे असतात, जे तपश्चर्या करतात बघा, हे लोक जी वाट बघत असतील ना, तुम्हाला सांगेल अमावस्या तिथी झाला किंवा ठराविक अमावस्या, पौर्णिमा किंवा गुप्त नवरात्री ज्या असतात, तर या दिवसांमध्ये ज्या गुप्त नवरात्री असतात किंवा अशा तिथी असतात, या तिथींना सेवा केल्या जातात, त्या सिद्ध होत असतात. म्हणजे त्याचं फलप्राप्तीही आपल्याला मिळत असते. म्हणून या गुप्त नवरात्री जास्त माहिती नसतात कुणाला आणि या दिवसांमध्ये जर आपण थोडी का असे ना सेवा केली ना, ती आपल्या देवांपर्यंत, कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. आणि एक अशी सेवा मी तुम्हाला छानशी सुंदर सांगणार आहे. ती सेवा नक्कीच आपल्या कुलदेवीची करायची आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहे, संतती होत नाही, लग्न होत नाही, नोकरीसाठी अडचणी येत आहे, बऱ्याचशा काही संसारिक अडचणी आहेत की माझी कुलदेवीची सेवा माझ्याकडून घडतच नाही वर्षभरामध्ये, तर नक्कीच ही सेवा तुम्ही नक्कीच करा. छोटीशी अगदी सेवा आहे, ती तुम्ही नक्कीच करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. इच्छापूर्तीसाठी ती सेवा तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि माहिती जाणून घ्या. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन, आपण बघा नवरात्रींमध्ये सेवा करतो, चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री, पण तेव्हा आपल्याला जमत नाही. एका वर्षामध्ये 4 नवरात्री येतात. मासिक धर्म, सुतक आलं, काही प्रॉब्लेम आला, आपल्या सेवा राहून जातात. मात्र कुलदेवीची सेवा आपल्याला वर्षानुवर्ष करायची असते. आपल्या कुलाचं संरक्षण, आपल्या मुलांचं, नातवंडांचं, येणाऱ्या पिढीचं संरक्षण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या घरामध्ये कुलदेवीचं आपला कुलाचार किंवा सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या दिवसांमध्ये जर आपल्या सेवा राहून गेल्या चैत्रमध्ये आणि शारदीय नवरात्रीमध्ये, तर आपण नक्कीच या 2 नवरात्री येत असतात यामध्ये सेवा करायची असतात. आजपासून आषाढ नवरात्र ही सुरुवात झालेली आहे आणि आजपासून तुम्हाला सांगेल, मी ज्या सेवा सांगेल त्या सेवांपैकी कुठलीही एकच सेवा करा. मी म्हणणार नाही सगळ्याच करा, तुम्हाला वेळ असेल सगळ्याच करा, तुम्हाला सेवा तेव्हा जमली नाही आता करायच्या तर सगळ्याच करा, त्याबद्दल इश्यू नाही. पण बघा, तुम्हाला वेळ काळ कमी असेल तर अशा लोकांनी सुद्धा अशी सेवा सांगेल की ते करू शकतात. ठीक आहे, तर त्यामुळे थोडी का असे ना मात्र आपल्याला सेवा करायची आहे. तुमच्या जरी सेवा होत असतात त्या नवरात्रीमध्ये तरीसुद्धा थोडी सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये करायची आहे. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, 3.5 शक्तिपीठं आहेत, त्यापैकी कोणती कुलदेवी तुमची असू द्या, तर तुम्हाला सांगेल, तुम्ही जी सेवा करणार आहे तुमच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण होणार आहे. आणि तुमच्या अडचणी जर असतील आयुष्यात, तुम्हाला सांगते 100% सांगते, तर कुलदेवीची सेवा केल्याने आणि पितरांची सेवा आणि एक आपले इष्टदैवतांची सेवा जर तुमच्या घरात घडत असतील तर तुमचे प्रश्न हे 99% मार्गी लागत असतात. म्हणून आपल्या घरात कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आजपासून तुम्हाला शक्य झालं, जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहे या 9 दिवसांमध्ये तेव्हा करा तरीसुद्धा चालेल. आजच सुरुवात नाही केली ताई, 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, तिसऱ्या दिवशी तुमचा व्हिडिओ बघितला, काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहे या 9 दिवसांमध्ये तेव्हा तुम्ही सुरुवात करा. तर आजपासून तर 23 तारखेपर्यंत ही नवरात्र चालणार आहे. 23 तारखेला शेवटचा दिवस राहील, म्हणजे गुरुवार त्या दिवशी येणार आहे, पुढचा गुरुवार. त्या ह्या 9 दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची. आता पहिल्या नंबर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची सेवा जी सगळे करू शकतात. जॉब आहे, नोकरी आहे, मला वेळच नाही ताई, दिवा प्रज्वलित, अखंड दीप प्रज्वलित करणे कुलदेवीच्या नावाने. या सेवेसाठी तुम्हाला सांगते, खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे. आणि या सेवेला फक्त तुम्हाला सकाळी आंघोळ केल्यानंतर वात वरती करायची, तेल आपण टाकायचं दिव्यामध्ये, बस, काही करायचं काम नाही जास्त. दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही आज जमलं तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करा तरीही चालेल, उद्या केला तरीही चालेल, जेव्हा व्हिडिओ बघणार त्या दिवशी प्रज्वलित करा तरीही चालेल, काही हरकत नाही. अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे.
सकाळी एक वेळा आपल्याला वात बघायची असते, रात्री झोपायच्या आधी आपण वात बघायची दिव्याची आणि तेल वगैरे टाकून द्यायचं, बस काही नाही. त्यामध्ये थोड्या 2 लवंग किंवा कापूर आपण दररोज टाकायचं आहे. कापूर टाकल्याने आपला दिवा हा सम होत नाही, त्याला ऑक्सिजन मिळत असतो, म्हणून आपण कापूर नक्कीच टाका. 2 लवंग, थोडे तांदूळचे दाणे असतात 2-3 ते टाकू शकतो तेलामध्ये. या पद्धतीने दिवा हा प्रज्वलित करा. आपल्या देवघरातच एका बाजूला जागा असेल तिथे दिवा प्रज्वलित करा. ही सेवा सगळे करू शकतात. दुसरी सेवा म्हणजे काय तर बघा, 99 मंत्राचा जप करायचा आहे. 99 मंत्र एक माळ तुम्ही ठरवा, एक माळ का असेना आपल्याला दररोज करायची. 11 माळी केल्या तर अतिउत्तम, एक माळ तरी आपल्याला दररोज करायची. त्यानंतर पुढची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण. दुर्गा सप्तशती हा दिव्य असा ग्रंथ आहे. माता आई भगवतीची जर सेवा तुम्हाला करायची असेल तर या ग्रंथामध्ये तिची स्तुती गायलेली आहे. प्रत्येक ओळीमध्ये स्तुती आहे. तुमच्या घरात कितीही वाईट शक्ती असू द्या, त्या बाहेर निघतात. ठीक आहे, तर तुमच्या घरात कोणत्याही वाईट नकारात्मक शक्ती, भूत पिशाच्यापासून सांगते मी तुम्हाला, कुठल्याही असू द्या, तर नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या बाहेर जातात. म्हणून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण 1 करा, 2 करा, 3 करा, यथाशक्ती. 9 दिवसात 9 करा चालेल, 9 दिवसात 14 करा. 9 चंडी केल्याचं पुण्यप्राप्ती मिळेल. नाही तुम्हाला शक्य तर 1 करा 9 दिवसांमध्ये. दररोज 1, 2, 1, 2 अशा पद्धतीने अध्याय तुम्ही वाचन केले तरीसुद्धा 9 दिवसांमध्ये तुमचं 1 तरी पारायण होईल. या पद्धतीने करा तरीही चालेल. त्यानंतर पुढचं तुम्हाला सांगेल, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण नाही तुम्हाला जमलं किंवा मग तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी सुद्धा करू शकता. जो नवरात्रीच्या कालावधीमध्ये मंगळवार किंवा शुक्रवार येईल त्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा 1 पाठ केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला सांगेल, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करायला तुम्हाला जमलंच नाही, वेळच नाही ताई, तर काय करू. तर सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात दिलेलं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे ते तुम्हाला 11 वेळा पठण करायचे. हे पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याची पुण्यप्राप्ती मिळत असते, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्रम हे पठण करायचे या नवरात्रीमध्ये. फक्त तुम्हाला सांगेल, उच्चार हे स्पष्ट असावेत. तुम्ही जर म्हणाल मोबाईलला मी लावलं ताई आणि मी तिथे बसून जर त्यांच्यासोबत म्हटलं तर चालेल का, तर नक्कीच चालेल. कारण कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही, आपल्याला शिकावंच लागतं. अशा पद्धतीने आपण शिकत शिकत गेलं तर एक वेळी आपल्याला म्हणायला येतं. म्हणून नक्कीच तुम्ही एका जागी बसून 11 वेळा आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे आणि आई भगवतीच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर पुढची सेवा तुम्हाला सांगेल बघा, आई भगवतीची जो टाक असेल किंवा फोटो असेल तर आपण स्वच्छ पुसून घ्या. टाक असेल तर त्याचा दररोज आपल्याला अभिषेक करायचा आहे. अगदी पाण्याने अभिषेक करा तरीही चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 99 मंत्र आपला घ्यायचा. 99 मंत्राने आपल्याला अभिषेक करायचा आहे. हळदी कुंकू म्हणजे पंचोपचार अशी कुलस्वामिनीची आपल्याला पूजा करायची. हळदी कुंकू, वेणी असेल शक्य वेणी किंवा फुलाची पाकळी वाहा, या पद्धतीने करा. दररोज आई भगवतीला साखरेचा नैवेद्य, देवघरात तुम्ही नैवेद्य दाखवत नाही तर दररोज तुम्हाला साखरेचा कसेना नैवेद्य दाखवा. तूप साखर दाखवा, दूध साखर दाखवा, या पद्धतीने तुम्हाला जे शक्य होईल तो नैवेद्य दाखवा. पेढा, मिठाई जे असेल ते तुम्ही 9 दिवसात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवा. फळे दाखवू शकतात, या पद्धतीने करा. आता त्यानंतर तुम्हाला सांगते अजून एक छानशी अशी सुंदर सेवा, आणि ती म्हणजेच काय तर बघा, रात्रीच्या वेळी गुप्त नवरात्रीमध्ये खास करून ही सेवा केली जाते. आणि गुप्त नवरात्रीमध्ये जर ही सेवा तुम्ही केली तर तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी खूप मदत होत असते. म्हणून आपल्याला रात्रीच्या सेवांना खूप महत्त्व दिलं जातं गुप्त नवरात्रीमध्ये. जे आपल्या चालतात त्या नाही, प्रकट नवरात्री नाही तर गुप्त नवरात्रीत. म्हणून या रात्रीचा कालावधी जो होतो तेव्हा सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. तर रात्री 11 ते 1च्या दरम्यान तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची. म्हणजेच काय, कुलदेवीचा जो टाक असेल त्यासमोर आपल्याला तुपाचं, गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. जो टाक असेल, टाकाचा आपण सकाळी अभिषेक केलेला असेल जेव्हा देव धुतो तेव्हा, त्या टाकाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे दिवा ओवाळा, नमस्कार करावं. नमस्कार केल्यानंतर आई भगवतीला तुमची इच्छा सांगायची. तिथे बसून आपल्याला आई भगवतीला इच्छा सांगायची आपली, जी काही तुमची इच्छा असेल. तुमचं लग्न जमत नाही, तुम्हाला संतती होत नाही, तुम्हाला काय त्रास आहे तुमच्या घरामध्ये, मुलं ऐकत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही, जे काही समस्या असेल, तुमचा नवरा ऐकत नाही किंवा नवरा व्यसनी आहे, या पद्धतीने भांडण तुमच्या घरात चालू आहे, जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही तिथे बसून आई भगवतीला सांगावं. आणि त्यासाठी मी तुझी ही सेवा करत आहे असं सांगून आपल्याला आई भगवतीला लाल फूल व्हायचं आहे. लक्षात घ्या, लालच फूल आपल्याला व्हायचं आहे.
त्यानंतर आई भगवतीला बताशे जे असतात ते 2 बताशे आणि 2 लवंग त्यावरती ठेवायचे, बताशांच्या वरती लवंग ठेवायचे आहेत आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे. ही सेवा आपल्याला 11 ते 1च्या दरम्यान रात्री करायची आहे. हे आपण अर्पण केल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर 99 मंत्राचा जप 11 वेळा किंवा एक माळ त्यावेळेस करू शकतात. नाही तुम्ही जप वगैरे केला किंवा जी तुम्ही पूजा अर्चा करत असताना 99 मंत्र जप करायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा मंत्र जर तुम्हाला माहिती असेल, जसा माझा आहे, माझा बघा आता तुळजाभवानी माझी देवी आहे म्हणून ओम तुळजाभवान्ये देव्ये नमः मी हा जप करते, तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला कुलदेवीचा मंत्र माहिती असेल, माहिती नाही 99 मंत्र जप करा. हा नैवेद्य अर्पण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते फूल निर्माल्यात तुम्ही टाकू शकतात आणि जो नैवेद्य ठेवलेला असतो बताशे आणि लवंग तो तुम्ही खाऊ शकतात. दररोजच्या दररोज 9 दिवस तुम्ही ही सेवा अर्पण करत आई भगवतीला अर्पण करायची. बस काही नाही. ही सोपी अगदी 2-3 मिनिटाची सेवा आहे, पण तुम्ही नक्कीच ही सेवा करा. तुमची इच्छा मात्र तिथे सांगायची देवी भगवतीला, ही अडचण माझी दूर करा. एवढं तिथे हात जोडून फक्त सांगेल, विश्वास तुमचा असावा एवढं सांगेल. पूर्ण विश्वासाने तळमळ तुमची आई भगवतीला सांगायची असावी, मनापासून करायचे. या पद्धतीने सेवा करा एवढं सांगेल. आणि अजून एक शेवटचं सांगेल तुम्हाला, जेव्हा पण आपण काहीही सेवा असू द्या, जी काही सेवा या नवरात्रीमध्ये आई भगवतीची करत असतो, देवीची करत असताना कोणते 2 नियम पाळावे. पहिला म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. तसेच दुसरा नियम म्हणजे आपल्या घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि अजून 2 नियम आहेत, ते म्हणजे कोणते? आपण सेवा करत असताना तुपाचा दिवा नक्कीच आपण प्रज्वलित करावा. गायच्या तुपाचा दिवा जेव्हा आपण सेवा करायला बसतो, अखंड दिवा हा तेलाचा असावा, काही हरकत नाही. पण जेव्हा आपण सेवा करायला बसत असतो तेव्हा गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. आणि दुसरं म्हणजे काय तर आई भगवतीला नैवेद्य वगैरे काही वस्तू अर्पण करत असताना तुळशीचं पान अर्पण करत नाही. हा एक नियम पाळावायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला या सेवा गुप्त नवरात्रीमध्ये म्हणजेच आषाढ नवरात्रीमध्ये करत आहेत. तुम्ही म्हणाल ताई मला जमणार नाही किंवा आज मी व्हिडिओ बघितला उद्या बघितला, जेवढे दिवस तुम्हाला शक्य होईल, ज्या दिवशी तुमच्या तोंडाच्या समोर हा व्हिडिओ येणार आहे त्या दिवशी सुरुवात करा. फक्त तुमच्या मनातील श्रद्धा, तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे. आपल्या कुलदेवीची, आपल्या आईची आपल्याला सेवा करायची आहे. हा भाव जर तुम्ही ठेवला ना, नक्कीच आई भगवती ऐकत असते. जेवढी तळमळ आपल्याला असते तेवढी तिला पण असते. म्हणून लक्षात घ्या आणि या पद्धतीने सेवा करा. नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लागतात. जर तुमचं छानसं असं संसार चालू येते त्यावरती कृपादृष्टी आई भगवती नेहमी राहत असते. संरक्षण आपल्याला मिळत असतं त्यांचं. म्हणून या सेवा आपल्याला करायच्या आहेत. चला मग, सांगितलेली माहिती खूप सुंदर होती. आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.